साहिल टुडे में आपका स्वागत है और मैं हूं सिराज शेख। तो आइए सबसे पहले नज़र डालते हैं आज की ख़ास खबर पर। मुर्रू जंजीरा के मजगांव में नच एकेडमी एक ऐसा स्कूल है जहां शिक्षा के साथ बच्चों का हौसला बढ़ाने को प्राथमिकता दी जाती है। नच एकेडमी स्कूल में अन्य विषयों के साथ संस्कृत भाषा भी पढ़ाई जाती है। इसके साथ इस स्कूल में बच्चों को पवित्र कुरान भी पढ़ना सिखाया जाता है। अब यहाँ से कुछ ही महीनों में बच्चे हाफिज़ कुरान बनकर निकलेंगे। इस स्कूल की ख़ास बात ये भी है कि यहाँ नई टेक्नोलॉजी के मुताबिक कंप्यूटर की शिक्षा दी जाती है। इसके लिए एक ख़ास कंप्यूटर लैब की व्यवस्था भी की गई है। हाल ही में स्कूल में एक कार्यक्रम का आयोजन किया गया था जिसमें संस्कृत में बच्चों ने भाषण किया। कई बच्चों ने संस्कृत का महत्व बताया, नज़में पढ़ी, तो कई बच्चों ने पवित्र कुरान के विभिन्न सूरतों की तिलावत की। उसके बाद बच्चों को उन्हीं के अभिभावकों के हाथों डिजिटल कुरान, किताबें और अन्य इनाम देकर उनका हौसला बढ़ाया गया। साहिल टुडे से नच स्कूल के बच्चों और शिक्षकों ने बातचीत की। देखिए उन्होंने क्या कहा। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। A very good afternoon. I am Umama Akbar Qadri. I study in Naj Academy High School from Standard 6. I am very happy to talk to you all. I feel extremely blessed to be part of Naj Academy. As you know, we are taught academies and Diniyat Talim hand in hand in a very balanced manner. We are happy for the prize we receive for memorizing the Surah of Quran. I am thankful to our management for our gift. My parents are also very satisfied and proud of my achievement. Thank you. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. A very good afternoon. My name is Samia Masood Ahmed Qadri. I study in Naj Academy High School from Standard 7. I'm very happy to talk to you. I feel extremely fortunate to be part of Naj Academy. Here in this school, we are taught academics and Diniyat Talim in a very balanced way. Everything is taken in care of in such a way that we do not feel burdened. In fact, we feel very happy to learn. Our parents are also very happy with this. And I thank the Almighty and the management that they thought for this unique way. Thank you. नमस्कार, सुप्रभातम. मी कौस्तुभ अजित कासार, नज अकॅडमीमध्ये इयत्ता 6वीतला विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत संस्कृत विषय शिकवला जातो. तसेच मराठी माझी मातृभाषा, परंतु संस्कृत ही आपली प्राचीन काळातली भाषा आहे. मला अभिमान वाटतो की माझ्या आईच्या हाताने मला पारितोषिक या भाषेबद्दल दिलेला आहे. तसेच ह्या भाषेमुळे आमच्यावरती खूप चांगले संस्कार होतात. तसेच शुद्धही बोलायचे शिकवले जाते. तर आमच्या शाळेत इयत्ता 1 ते 7वीपर्यंत संस्कृत विषय शिकवला जातो. मला या नज अकॅडमीचा मी खूप खूप आभारी आहे. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. A very good afternoon to all of you. My name is Muhammad Yunus Muhammad Said Panchulkar. I study in Naj Academy High School in Standard 7. I have memorized many surahs of Quran along with my academic study. I have also got awarded with a digital Quran. I am extremely happy to be a part of Naj Academy and I got the opportunity of excel in academic as well as Diniyat Talim. Our mentor Mufti Mubin Khan is a very dedicated person. I have blessed to have his guidance and I am thankful for the management. Thank you. मी नज अकॅडमीमधली इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. माझे नाव भूमिका जयस्वाल. आमच्या शाळेत संस्कृत विषयाचे संस्कार वर्ग घेतले जाते. या संस्कार वर्गामध्ये श्लोक, स्तोत्र घेतले जातात. संस्कृत विषयामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले आहे. संस्कृत विषयामुळेच आमच्या बोलण्यात शुद्धता आली आहे. आमच्या संस्कृतच्या शिक्षकांनी आमच्या मनात एवढी चांगली गोडी निर्माण केली आहे की संस्कृत विषयाबद्दल आम्हाला जास्त शिकायची आवड होते. म्हणून मी या शाळेची आभारी आहे. आत्ताच आमच्या शाळेत संस्कृत विषयी प्रोग्राम झाला. त्यात मला पारितोषिकही मिळाला. माझ्या आईच्या हस्ते मला ते पारितोषिक मिळाला. माझ्या आई व वडिलांना माझ्यावरती खूप अभिनंदन होतं. त्यामुळे मी या शाळेची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. संस्कृत ही अशी भाषा आहे की ज्याच्यामुळे बोलण्यात शुद्धता येते. त्याचबरोबर संस्कार घडतात. मुलं संध्याकाळी शुभम करोती म्हणायला सुरुवात करतात. शाळेमध्ये आल्यामुळे ह्यांना सगळे हे संस्कार ही केले जातात. त्यांच्यात बोलण्यात शुद्धता येते.
आणि जसं आपण म्हणतो की मुलांवर काय संस्कार केले पाहिजेत, मुलं सकाळी उठल्याबरोबर डायरेक्ट शाळेत यायला मागतात तसं नाही झालं पाहिजे. आईवडिलांना नमस्कार करूनच बाहेर पडलं पाहिजे. गुरुवर्यांना, आचार्यांना सगळ्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे. आजचा जो कार्यक्रम केला आम्ही त्याच्यामध्ये काय झालं की संस्कृत भाषेमध्ये जे छान बोलतात, ज्यांचे सगळे श्लोक शिकवलेले आहेत, वर्षभरात जे आपण श्लोक शिकवतो, स्तोत्र शिकवतो, बाकी त्यांचं वागणं बोलणं जे आपण शिकवतो इथे, त्याच्याबद्दल आज आमच्या शाळेने नंबर काढले आहेत, त्यांना बक्षिसं दिलेली आहेत. नज अकॅडमीतर्फे मी आमचे सर्व अधिकारी, शिक्षक वर्ग आणि आलेले पालक यांचे मी आभार मानते की त्यांच्या मुलांना त्यांच्याच हस्ते आपण बक्षिसं दिली. तो एक आनंद वेगळाच असतो. मुलांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांच्या समोर गिफ्ट्स मिळायला पाहिजेत. हा उद्देश होता की आईवडिलांना पण कळलं पाहिजे की इथे शिकवून मुलं काय शिकतात, हे आईवडिलांच्या समोर मुलांना दाखवण्यात आलं की इथे काय शिकवलं जातं, संस्कृतबद्दल पण आणि दिनियातबद्दल पण. अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा. अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून. फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम. और अल्हम्दुलिल्लाह बच्चों के अंदर दीन के एतबार से जो फ़िक्रें होनी चाहिए थी उसको उजागर होते हुए अपनी आँखों से देख रहा हूँ. और हर एक मुसलमान की ज़िम्मेदारी है कि हम अपनी नस्लों के अंदर और अपने बच्चों के अंदर किस तरह से दीनी शऊर और बेदारी पैदा करें. ये हर उम्मत के हर फ़र्द की एक ज़िम्मेदारी है कि हमारा जो बच्चा है वह स्कूल की तालीम के साथ साथ दीनी तालीम किस तरह से हासिल करे और उसके अक़ाइद यानी जो कुरान और हदीस में जिन बातों का जानना ज़रूरी है और मसाइल के एतबार से जैसे नमाज है, तहारत है, वज़ू के अंदर कितने फ़राइज़ है, नमाज के अंदर क्या सुन्नतें क्या फ़राइज़ है, गोया के हर एतबार से जो चीज़ें एक दीनी और दुनियावी तालिब इल्म के अंदर बराबर होनी चाहिए वो ये है कि वो दुनियावी एतबार से अपनी तालीम के अंदर भी आला सतह पर हो, लेकिन एक तरफ जो दीनी मामलात है उन दीनी मामलात के अंदर भी वो एक बेहतरीन अंदाज से दीन पर चलने वाला बने. लिहाजा नज अकेडमी जिनके ज़िम्मेदार शफ़ी हसन टांडल साहब, शहबाज शफ़ी टांडल साहब, सुफियान शफ़ी टांडल साहब, इन हज़रात ने बहुत ही अच्छी कोशिश की कि बच्चों के अंदर दीनी शऊर किस तरह से बेदार हो जाए. लिहाजा बच्चों के अंदर दीनी मसाइल को आम करने के लिए दो असातिज़ा का तक़र्रुर किया गया, जिनमें मुफ्ती मुबीन अब्दुल्ला ख़ान साहब और दूसरी मस्तूरात यानी लड़कियों को पढ़ाने के लिए फ़ातिमा रियाज़ हरगे, इनका तक़र्रुर किया गया. लिहाजा बहुत ही दिल जमई के साथ दोनों असातिज़ा और दीगर असातिज़ा बच्चों की तालीम के अंदर मसरूफ़ है. इस स्कूल के ज़िम्मेदारों ने ये चाहा कि हमारी स्कूल के अंदर से भी कुछ बच्चे कुरान पाक हिफ्ज़ करके बाहर हो जाए, यानी जिस तरह से दुनियावी तालीम हासिल कर रहे हैं उसी तरह से कुरान के उलूम और कुरान को हिफ्ज़ करने वाले बने. लिहाजा बच्चों के अंदर एक तरतीब के साथ कुरान पाक को याद करने की मिशन चलाया गया. लिहाजा बहुत सारे बच्चों ने, जिनमें तकरीबन 9 बच्चों के नाम हैं, उन बच्चों ने अपना नाम पेश किया और उन्होंने कुरान पाक के हिफ्ज़ करने की इब्तिदा की. लिहाजा अम्मा पारे से इस काम का बिस्मिल्लाह और आगाज़ हो चुका है. तकरीबन बच्चों ने पाव पारे से ज़्यादा और कुछ बच्चों ने करीब आधा पारा हिफ्ज़ किया है. तो उन्हीं के अंदर दीनी शऊर और उनके दीनी जज्बात किस तरह से बेदार हो, तो उसी के ताल्लुक़ से आज इस स्कूल के अंदर एक बहुत ही बेहतरीन और शानदार प्रोग्राम का इंतज़ाम किया गया, जिसके अंदर बच्चों ने जो सूरतें हिफ्ज़ किए थे उनको लोगों के सामने पेश किया. लिहाजा
بچوں کے اندر حوصلہ افزائی اور بچوں کے اندر جذبات کس طرح سے ابھرے، بچے اپنے آپ کو آگے کس طرح سے کرنے والے بنے، اس کے لیے اسکول کے ذمہ داروں نے ایک بہترین تحفہ بچوں کے لیے عطا کیا ہے، جس کو ہم ڈیجیٹل قرآن سے تعبیر کرتے ہیں۔ اسی طرح سے اس کے اندر مختلف قراء حضرات کی آوازیں ریکارڈ ہے، اس لیے کہ بچے کو اگر کوئی چیز حفظ کرنا ہو، وہ چاہتا ہے کہ شیخ سدیس کا لہجے کے اندر میں اس بات کو حفظ کروں، یا کسی اور قاری کے لہجے کے اندر میں اس آیت کو یا اس سورت کو حفظ کروں، تو اس کو چاہیے کہ اس قاری کو وہ سلیکٹ کرے اور اس پر بٹن دبائے، لہذا اس قاری کے آواز کے اندر قرآن پاک کی تلاوت شروع ہو جائیں گی۔ بہت ہی عمدہ اور قیمتی اور بہترین تحفہ ان اسکول کے ذمہ داروں نے بچوں کی ہمت افزائی کے لیے دیا ہے۔ لہذا میں تمام والدین سے اس بات کی پرخلوص التجا کرتا ہوں کہ اپنے بچوں کو دنیاوی تعلیم کے ساتھ ساتھ اگر دینی علوم کے اندر پختگی پیدا کرنی ہو، ان کے اندر دینی شعور بیدار کرنا ہو، تو میں اپنی رائے سے یہ کہوں گا کہ نج اکیڈمی کے اندر اپنے بچوں کا اور اپنے رشتہ دار کے بچوں کا زیادہ سے زیادہ داخلہ کرائے۔ جزاک اللہ، وآخر دعوانا ان الحمد للہ رب العالمین۔